दिल्ली आणि हरियाणामधील यमुना नदीचा संघर्ष पुन्हा उफाळून आलाय। आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाच्या भाजप सरकारवर नदीत विषप्रयोग केल्याचा आरोप केला आहे। दिल्लीत अराजकता निर्माण करण्यासाठी हे केलं गेलंय, जेणेकरून दिल्लीतील लोक मरतील आणि याचा दोष आपवर येईल, असं केजरीवाल म्हणाले। 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी हरियाणा सरकारवर हे आरोप करण्यात आले आहे। भाजप नेत्यांच्या तक्रारीनंतर या आरोपांची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे आणि अरविंद केजरीवाल यांना आरोपासाठी पुरावे देण्याचे सांगितले आहे। काय आहे हे प्रकरण? केजरीवाल यांनी हरियाणाच्या भाजप सरकारवर नक्की काय आरोप केले आहेत, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सोमवारी केजरीवाल यांनी पत्रकारांना सांगितलं की भाजपने इतिहासात कधीही केलं नसेल असं काहीतरी केलंय। त्यांनी हरियाणा सत्तेवर असलेल्या भाजपवर राज्यातून वाहणाऱ्या यमुना नदीत विषारी पदार्थ टाकल्याचा आरोप केलाय। रिपोर्टनुसार केजरीवाल यांनी या विषाचा उल्लेख केला आहे, ते अमोनिया आहे। दिल्लीतील लोकांना पिण्याचं पाणी हरियाणा आणि उत्तर प्रदेश मधून मिळतं। हरियाणा सरकारने यमुनेतून दिल्लीला येणाऱ्या पाण्यात विष मिसळून ते इथे पाठवलं आहे। ते आपल्या दिल्लीला जल बोर्डाच्या अभियंत्याच्या सतर्कतेमुळे लक्षात आलं आहे आणि हे पाणी सीमेवरच अडवलं आहे, असं केजरीवाल यांनी पत्रकारांना सांगितलं। ते पुढे म्हणाले, पाणी दिल्ली सीमेवर थांबवलं गेलं, आम्ही ते शहरात येऊ दिलं नाही। अशा गोष्टी आपण युद्धात पाहिल्या आहेत, पण आज भाजपने दिल्लीच्या पाणी पुरवठ्यात विष मिसळून जे केलं ते दिल्लीत अराजकता माजवण्याचा प्रयत्न आहे, याचा दोष आपवर यावा असा त्यांचा उद्देश होता। दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी तर हरियाणाच्या कृतीचा उल्लेख वॉटर टेररिझम असा केला आहे। यमुनेमध्ये अमोनियाचा उच्च पातळी ही एक समस्या आहे, कारण दिल्ली प्रशासन शहरातील नागरिकांसाठी स्वच्छ आणि सतत पाणी पुरवठ्याचे हमी देण्याचं काम करत आहे। या अंदाजानुसार दिल्लीला दररोज 3000 दशलक्ष लिटर पर्यंत जास्त पाणी लागेल तेवढा पुरवठा करण्यात येतो, परंतु सरासरी पुरवठा फक्त 2000 दशलक्ष लिटर पेक्षा जास्त आहे। आपचे सांगणे आहे की अमोनियाच्या पातळीमुळे आणखीन तूट निर्माण झाली आहे। हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी केजरीवाल यांच्या दाव्याचं खंडन केलं आहे। ते म्हणाले, आरोप करणं आणि पळून जाणं हा त्यांचा स्वभाव आणि विचार आहे। केजरीवाल यांनी माफी न मागितल्यास त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। केजरीवाल यांनी जिथे जन्म घेतला त्या भूमीचा अपमान केला आहे। हरियाणातील लोक यमुना ही पवित्र नदी मानतात आणि तिची पूजा करतात, ते त्यांच्या पाण्यात विष का मिसळतील, असं सैनी म्हणाले आहे। कामगार मंत्री अनिल विज म्हणाले, अरविंद केजरीवाल खोट्याचा कारखाना आहे। यमुना दिल्लीत प्रवेश करते त्या ठिकाणी पत्रकार आणि तज्ञांना घेऊन जा आणि पाण्याची गुणवत्ता तपासा आणि मग दिल्लीत तपासा, त्यांना फरक दिसेल। ते पुढे म्हणाले, दिल्लीतील नदी स्वच्छ करणं हे आमचं काम नाही, ते काम केजरीवालांचं आहे, जे ते करू शकले नाहीत। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एका सभेत म्हणाले, त्यांनी वचन दिलं होतं की ते 7 वर्षात यमुना नदीचं शुद्धीकरण करतील आणि लंडनच्या थेम्स नदीप्रमाणे तिला सुधारित करतील। त्यांनी दिल्लीकरांसमोर यमुनेत डुबकी घेण्याचंही सांगितलं होतं। अरविंद केजरीवाल, दिल्लीचे लोक तुमच्या यमुनेतल्या डुबकीची वाट पाहत आहे। यमुनेत नाही तर महाकुंभात जाऊन त्यांच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी त्यांनी स्नान करायला हवं, असं अमित शाह म्हणाले आहेत। ऑक्टोबर 2023च्या दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की नदी स्वच्छता उपक्रमात मागे आहे। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाला सादर केलेला अहवाल दिल्ली विकास प्राधिकरण आणि दिल्ली जल बोर्डाच्या दिरंगाईवर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे। तसेच राष्ट्रीय राजधानीला पाणी पुरवणाऱ्या दिल्ली जल बोर्डाचे सीईओने केजरीवाल यांच्या विधानाचं खंडन केलंय। दिल्लीच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी आतिशी आणि केजरीवाल यांची टिप्पणी खोटी असल्याचं म्हटलं आणि इशारा दिला आहे की इतरांमध्ये भीती निर्माण करू नये। मंगळवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दावा केला आहे की भाजपच्या नेतृत्वाखालील हरियाणा सरकार हेतू पुरस्कर धोकादायक प्रमाणात अमोनिया यमुना नदीत टाकत आहे, ज्यामुळे दिल्लीचा पाणी पुरवठा धोक्यात आलाय। आतिशी यांनी निवडणूक आयोगाला 2 पत्र पाठवली आहे। एक पत्र सोमवारी तर दुसरं मंगळवारी सकाळी पाठवण्यात आलंय।
त्यांनी मतदान पॅनल अधिकाऱ्यांबरोबर तातडीची बैठक घेण्याची विनंती केली आहे. निवडणूक आयोगाने केजरीवाल यांना 29 जानेवारी रात्री 8 वाजेपर्यंत पुरावे सादर करण्यास सांगितलं होतं. प्रत्युत्तरात निवडणूक आयोगाने त्यांच्या पत्रात म्हटलं आहे की हा एक गंभीर आरोप आहे, ज्यामुळे राज्यामध्ये वैमनस्य निर्माण होऊ शकतं आणि यासाठी 3 वर्षाच्या तुरुंगवासाची तरतूद देखील करण्यात आली आहे. मतदार त्यांच्या नेत्यांनी सार्वजनिकपणे जे काही बोललं आहे त्यावर विश्वास ठेवतात असं पत्रात म्हटलं आहे. हे आरोप देखील अत्यंत गंभीर स्वरूपाचं असल्याचं त्यांनी म्हटले आहे. यमुना नदीवरून 2 राज्यांमधील राजकीय आणि कायदेशीर वाद हा काही नवा नाही. इंडियन एक्सप्रेसच्या मते मार्च 1995 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सामंजस्य करारात राज्यांना दिल्लीच्या वापरासाठी पुरेसं पाणी सोडलं जाईल याची खात्री करण्याचे निर्देश दिले होते. दिल्ली आणि हरियाणा व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशसह 3 मुख्यमंत्र्यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. काही महिन्यानंतर सर्वोच्च न्यायालयासमोर 2 अवमान याचिका दाखल करण्यात आल्या, ज्या त्यांनी फेटाळून लावल्या आणि हरियाणाला दिल्लीला पाणी पुरवठा करण्यात अडथळा आणू नये असे आदेश दिले. वजीराबाद जलाशयातील पाण्याची पातळी घसरत होती आणि DJPने एप्रिल 2018 मध्ये पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. शहराला यमुनेच्या पाण्यापैकी फक्त 1/3 वाटा मिळत असल्याचा आरोप करण्यात आला. न्यायालयाने संबंधितांना हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचं सांगितलं. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.